नमस्कार, स्वागत आहे आज सीमा किचनमध्ये। आज आपण बनवणार आहोत सर्वांची आवडती बालुशाही। तर बघूया साहित्य काय काय लागतं। फक्त 2 ते 3 सामान वापरून आपण हा पदार्थ तयार करणार आहोत। ह्याच्यासाठी लागेल आपल्याला 2 वाटी मैदा। मैदा स्वच्छ चाळून घ्यायचा, फ्रेश मैदा आणायचा दुकानातून। ह्या वाटीने घ्यायचा, एका वाटीचा माप बनवता। बघा असं 2 वाटी मैदा घ्यायचा आपण। ह्याला आपण चाळून घेऊया, मैदा आपण चाळून घेऊया। स्वच्छ मैदा चाळून घ्यायचा, वाटीच्या प्रमाणानेच घ्यायचं 2 वाटी मैदा। ह्या वाटीच्या प्रमाणाने हे 2 वाट्या मैदा आहे, ह्याच्यामध्ये अर्धी वाटी तूप घालायचं आहे। तर हे तूप गरम करून घेतलेलं आहे, ही अर्धी वाटी तूप ह्याच्यात घालून घ्यायचं आहे। थोडं थोडं टाकूया आपण, थोडंसं ठेवूया। तर या तुपाला हळूवारपणे आपण सगळं घोळून घेऊया। पूर्ण तुपामध्ये याला असं मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव व्हायसारखं। की असा पकडल्यानंतर आपला गोळा तयार व्हावा, तर बालुशाही खुसखुशीत बनते। आपल्याला काही दही नाही टाकायचं आहे, इथं केळं नाही टाकायचं आहे। तूप घोळून घेतल्यानंतर थोडासा अर्धा चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे। याच्याने बालुशाही खुसखुशीत बनते, फुगते पण। ह्याला पण आपण मिक्स करून घेऊया। हे सर्व मिश्रण तयार झाल्यानंतर असा गोळा बनतो का पाहायचा। असा गोळा बनला की बालुशाही परफेक्ट बनते। हे पहा, अलगद गोळा बनत आहे, हे पहा। आता हळूवारपणे पाणी घालून आपण ह्याचा एक सॉफ्ट गोळा बनवून घेऊया। पाणी थोडं थोडं घालायचं आहे आपल्याला, एकदाच पाणी नाही घालायचं आहे। कणिक मळल्यासारखं पीठ मळून घ्यायचं आहे, पण त्याला असं नाही करायचं आहे। लचीदार बालुशाही बनवण्यासाठी ह्याला फक्त आपण घोळून घ्यायचं आहे। याला काही जास्त मेहनत लागत नाही, एक 10 ते 15 मिनिटात होणारा पदार्थ आहे। फक्त असा हात हे करून घ्यायचा आहे। तर असा हे कणकेचा गोळा आपण तयार केलेला आहे अलगदपणे। ह्याला जास्त असं पीठ तिंबल्यासारखं तिंबायचं नाही आहे, फक्त आपल्याला मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे। ह्याला आपण झाकून ठेवूया असं। तर आपण 2 वाट्या मैद्यासाठी 1 वाटी साखर घेऊया। आपण अर्धी वाटी पाणी घालून घेऊया। साखर घेतलेल्या वाटीनेच अर्धी वाटी पाणी घालून घ्यायचं आहे आपण। तर आपण हे गॅसवर ठेवून घेऊया। आता याची आपण चाचणी बनवून घेऊया। सर्व आपण विरघळून सगळी साखर आपण असे विरघळून घेऊया, जेणेकरून आपल्याला पाक बनण्यास मदत होते। आपली साखर आता विरघळत आहे। तर अशा प्रकारे आपण गोळा घ्यायचा आहे, त्याला जास्त दाबायचं नाही आहे आणि त्याला असं एक होल पाडून घ्यायचं आहे। हे लच्चे असेच ठेवायचे आहेत, पाक चांगला मुरतो। दोन्हीकडून करायचं आहे याला मेदूवड्यासारखं। आणि आपण तेल तापायला ठेवलेलं आहे, तेल थोडंसं तापलेलं आहे का पाहूया। थोडंसं पिठाचा गोळा टाकून, हां एवढंच तेल तापू द्यायचं आहे, जास्त तापू द्यायचं नाही आपल्याला। एकदम लो फ्लेमवर अशी अलगद आपल्याला सोडायची आहे बालुशाही। गॅसचा आज जरा कमीच ठेवायचं आहे। सर्व आपण असंच करून घेऊया, एक एक करून सोडूया। गॅस बारीकवरच आपल्याला हे सगळं तळून घ्यायचं आहे, फार मोठा नाही करायचा गॅस। आणि जेवढ्या मावतील तेवढ्याच टाकायच्या आहेत, जास्त गर्दी नाही करायची इथे। सर्व आपण टाकून घेऊया। अशा प्रकारे एकदाच आपण असं करून ठेवायचं, आपल्याला करायला सोपं जाते। असा लो फ्लेमवर आता ह्याला काहीच आपण हलवायचं नाही आहे। एक 5 मिनिटांनं त्याला आपण परतून घेऊया। आता बिलकुल त्याला टच करायचं नाही, हळूवारपणे होऊ द्यायचं आहे सर्व। बारीक गॅसवरच त्याला हे करायचं, लो फ्लेमवर, एकदम लो। बदामी कलर येजेपर्यंत याला आपण तळून घ्यायचं आहे।
हे आपोआप वर आले की कळते हे तयार आहेत म्हणून. हे आता तेलाच्या मध्ये आहेत, असं वर तरंगून येतातच. हे पहा, आपल्या सर्व तयार आहेत. आता तळून आपण डायरेक्ट पाकात सोडत आहे. ह्याला इकडे तिकडे कुठंच नाही ठेवायचं, पूर्ण तळलेल्या पाकात सोडून द्यायचं. ह्याला 5 मिनटं पाकामध्ये राहू द्यायचं. सगळा पाक ओढून घेतला की नंतर काढायचं. हे पहा, आपण पाकातल्या काढून घेत आहोत. खूप सुंदर चमक आलेला आहे याला पाकामुळे. सर्व आपण या ताटामध्ये असं काढून घेत आहोत. ताट भरून झालेले आहेत. तर कसा वाटला आमचा व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये.